राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिन्ही फेजमध्ये महाविकास आघाडीला चांगला कल असल्याचा नाना पटोलेंनी म्हटलंय। तर बारामतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बंद होणं निवडणूक आयोगाचा दोष असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। दरम्यान नाना पटोले यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेजी। सर, निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, मतदान सुरू आहे, काय वाटतंय या फेजमध्ये काँग्रेस पक्ष कुठे दिसेल? आजचा चौथा फेज आहे। पहिल्या 3 फेजमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीने लीड घेतलेली होती त्याच पद्धतीचा आज पण मतदानाचा कौल तसाच येतो आहे। त्यामुळे महाराष्ट्रातून बीजेपी मुक्त महाराष्ट्र करायचा महाराष्ट्राच्या जनतेने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे इथं जे झुटोका सरदार नरेंद्र मोदीचं गेल्या 10 वर्ष जे केंद्रातलं जे सरकार होतं ते सरकारच आता उलथून लावायचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेला आहे आणि ते चित्र आपल्याला आज महाराष्ट्रातल्या या चौथ्या टप्प्याच्या मतदानामध्ये पाहायला मिळतं। लोकांचं जो कौल आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं। बारामतीमध्ये ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आले होते त्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास 40 मिनिटांसाठी बंद झाले होते। तुम्हाला असं वाटतं का की यामध्ये काहीतरी गौडबंगाल लपलेला आहे? आता ह्या सगळ्या महत्त्वपूर्ण याच्यामध्ये निवडणूक आयोगच समजा झोपी जात असेल, कारण की सीसीटीव्ही कॅमेरे हे सगळ्या क्षणाक्षणाचं त्या ठिकाणी नोंद देते। त्यामुळे हे सगळे बंद राहणं, 40 मिनिटं बंद राहणं तर निवडणूक आयोगाचा दोष आहे। निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे, काय त्याच्यात कोण दोषी आहे त्याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे आणि काही गडबड असेल तर त्याच्यातली सुधार केला पाहिजे। ही भूमिका काँग्रेस पक्षाची पण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।